पेडणे उगवे बेकायदो रेव खणपाकडेन संबंधित आशिल्ले गोळीबाराचे प्रकरण वाढत चल्ला। राज्यातल्या कायदो आणि सुव्यवस्थेविषयी परतून एक फावट गंभीर हुस्को निर्माण जाला। या प्रकरणात सुमार 35 दुबावितांक चौकशे खातीर ताब्यात घेतल्यात, पण अजून मेरेन कोणाकूच अधिकृतपणान अटक जावंक ना। काल जी उगव्या सायडीन जी गन फायर जाल्ली आणि आज 24 वरां वयर जाल्लेली आसा, अजून एक्यूज असो कोण तरी अजून धरूंक ना। माझ्या फाटल्यान पुलीस स्टेशन दिसता। मातशे पयलीं हांगासर बॅरिकेड घातलेले आणि सगळे बंद केलेले, कोणाक भितर येवपाक दिनासलेले। एम कितें आसलेलो हें म्हाका कळ्ळें ना, कारण हांवूय अनुभूती घेतल्या की म्हाकाय बी दारार हाडयल्लो, पण हे कित्या खातीर करता एक कळना। दुसरें म्हटल्यार जी गनफायर जाल्या तेका लागून जवळ जवळ सस्पेक्टेड अशे 30-35 जाणांक आतां सध्या ताब्यात घेतलेले आसात। जसे आमचे लोकल गोवन्स आहा, तसेच बिहार नाजाल्यार आनी भायल्या प्रांतातले लोक सुद्धा तेंच्यांनी भितर अरेस्ट म्हणजे इन्क्वायरीक आपयल्ले आसा। इन्क्वायरी भितर चालू आसा। आता जो टायम जालो बहुतेक 5:30-6 जातली। आमी PIक मेळ्ळे। PI म्हणटा अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आसा। गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, गौतमी गांवकर आनी मुझैफ शेख। जांचे ईएचएन नंबर आसा तांकां लायटीची आनी उदकाची जोडणी मेळटली, मांद्रेच्या आमदारान उतर दिला। तशेंच कला मोगींनी नोंद घेवची। 7 आनी 8 नोव्हेंबराक खाजनगुंडो हांगा दीपोत्सव जातलो, जो आदी 8 आनी 9 तारखेर जाहीर केल्लो। सगळ्यांक गैरसमज जाल्लो हा, सरकारान ईएचएन नंबराक इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आनी वॉटर कनेक्शन दिना म्हणून। ह्यो ऑनरेबल हायकोर्टाचे डिसिजन आहा आनी ते ऑनरेबल हायकोर्टाचे डिसिजनाचे फॉलो करचे पडटा। सो ते जेन्ना कोणी आमचे कोण तरी कोण ना कोण वचून हायकोर्टान केस फायल करतात, बाबा हो इल्लिगल हा स्ट्रक्चर आणि हेका तुम्ही लायटीच्या उदकाचे कनेक्शन ऑन दॅट बेसीस आमच्या ऑनरेबल हायकोर्टान सर्टन डिसिजन्स दिल्ले आसात। सो ते डिसिजना प्रमाणे गव्हर्नमेंटाक एक्ट करचे पडटा। आता ईएचएन नंबर पंचायत कितें करता, कोणी जर पार्ट नंबर ईएचएन नंबर जो आपल्या प्रॉपर्टीन हांव टेनेंटेड प्रॉपर्टी मानले, ईएचएन नंबर आमची पंचायत दिताली। आता ते लिगल ऑर इल्लिगल हे ऑलरेडी कोणी तरी चॅलेंज केल्ले हायकोर्टात आणि तेका लागून गव्हर्नमेंटाक सर्क्युलर काडचो पडलो की जोपर्यंत म्हणजे हायकोर्टान कितें डिसिजन दिला, लिगलायज कोण आहा, लिगल घरां आसा तेंकां दिवचे म्हणून। आता लिगलायज म्हणजे कितें हे पयलीं अंडरस्टँड करूया। लिगलायज म्हणजे ऑक्युपन्सी जोपर्यंत सर्टिफिकेट तुजी मेळना पंचायती कडल्यान तोपर्यंत ते लिगलायज जायना। आणि त्या प्रमाणे सगळ्यांक सर्क्युलर व्हिडिओ थ्रू सगळ्या सेक्रेटरी पावलेले ईएचएन नंबर तुम्ही ईएचएन नंबर दिवं शकना जोपर्यंत ऑक्युपन्सी हे खंय ना खंय ऑनरेबल हायकोर्टाच्या डायरेक्शनाचेर जाल्ले आसा, तेचेर वर्किंग चालू आसा। माझे ऑनरेबल चीफ मिनिस्टर कडेन ऑलरेडी हेचेर डिस्कशन जाला। आमची लिगल टीम आहा किंवा लॉ डिपार्टमेंट आहा, ही बसले हे कशे रेग्युलरायज करप, म्हणजे ईएचएन नंबराक लायटीचे उदकाचे कनेक्शन कशें दिवप हे आमकां लिगली फ्रेम करचे पडटलें आणि ते काम चालू आहा। म्हाका दिसता 1-2 म्हयन्यांनी हो प्रोसेस सपोज कंप्लीट जावन जेका ईएचएन नंबर आहा तेका लायटीच्या उदकाचे कनेक्शन मेळटलें। कंप्लीट जाता आयज तेंचो बर्थडे आणि त्या निमित्तान आयज आमी हांगासर मांद्रे मतदारसंघात जे सगळ्यांनी पयलीं ठरयलेलें की बर्थडे पार्टी दवरपाची 80 वर्सां कंप्लीट जाल्या, पण मागीर विचार येयलो इतलो खर्च करून एका राती मागीर येतले जेयतले खातले वयतले, पण लोकांक तेचो काय बेनिफीट जावचो ना। सो ते पयशे ना खर्च करतात, पयशे आमच्या मतदारसंघात जे गरजवंत आहात तेंकां म्हणजे हो सेल्फ एम्प्लॉयमेंट करतात तेंकां आमी खंय ना खंय कितें तरी एक भेट दिवची आणि ते माझ्या पप्पाच्या हातींतल्यान दिवची अशी माझी इच्छा आसली। त्या कारणान आयज आमचे दिव्यांग भुरगीं आहात तांकां 5 इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअर्स, तशेंच 25 ग्रास कटर्स, 25 मांडार चडपाची मिशिनां, सिलाई मिशिनां, अशे वेगळे वेगळे गोष्टी आमी दितात जे तांकां गरज म्हणजे डेली लायफान गरजेचे गोष्टी आहात आणि ते मेळपाक व्हेरी डिफिकल्ट जाता। त्या प्रमाणे आयज आमी हांगासर एक बारीकसो कार्यक्रम दवरला। तशेंच मांद्रे गांवांतले शेतकरी ज्यांचे शेताची नुकसाण जालें पावसा खातीर तांकां थोडेशें मानधन आमचे कडल्यान ते आमी आयज दिवपाक तांकां आपयल्यात। हे प्रकारे आयज ह्यो कार्यक्रम घडोवन हाडला। फाल्यां सर माझे घर येवजणेचे आसा कितल्या जाणां लोकांक मेळटले? माझे घर आमच्या मतदारसंघात पूर्ण पेडणे तालुक्यात पळोवंक गेल्यार हांव ऑनरेबल चीफ मिनिस्टर तेच उलयला, माझे घर हो कॉन्सेप्ट एक वेगळो कॉन्सेप्ट आणि तेंचे तकलेन ह्यो विचार येयलो बारीक सामान्य म्हणजे बहुजन स्पेशली बहुजन समाजाच्या दृष्टिकोनांतल्यान, आणि म्हाका दिसता ह्यो बरो सगळ्यान
मेजर डिसिजन इतिहासीक डिसिजन म्हटल्यार जाता तो. आणि माझे घर हे आमच्या पेडण्यान 90% आहात ते मुणकार आहात आणि मुणकारांक कसो तांकां हक्क तांचो मेळचो हे म्हज्या घरा हेतून जाल्यार फाल्यां ऑनरेबल चीफ मिनिस्टर आमचे एक्सप्लेन करतले स्कीम. ताका लागून फॉर्म डिस्ट्रीब्युशन ते स्वता करपाक येतात आणि तुमकां एंटायर ते स्किमी बद्दल आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर आपल्या तोंडांतल्यान सांगतले. सो हांव तेचेर हे काय करिना, पूण आमचे दोन गोष्टी आसले मुणकारांचे आणि CRZ एरिया. सो मेजर आमकां कोस्टल बेल्ट CRZ आहे. CRZ एरियान जेंच्यांनी कन्स्ट्रक्शन त्याची घरां आसा ती कशी सेफगार्ड जातली हेचेर प्रश्न आहात आणि ते फाल्यां आमकां एक्सप्लेनूय करतले. माझे घर म्हाका दिसता आख्ख्या पूर्ण गोंयान जेंकां लिगल घरां ना आणि जेंकां तेंचो मुणकार कितलीशीं वर्सां तुमी पळयता मामलेदार ऑफिसांनी मुणकार केसीस चलतात आणि तेंच्या नांवार घरां जायना. पूण हे सिंपल वे केला म्हणजे एप्लाय कर इमिजिएटली तुका पर्टिक्युलर 1972 वा 1972 पयलीं कोणाचे डॉक्युमेंट्स आसात तांकां इमिजिएटली ते ह्या स्किमी बद्दल तांकां बेनिफीट जातले. 2014 पर्यंत घरां जातली म्हणटात, बाकीची कितें घरां 2014 नंतरची काय योजना? थोडे गोष्टी कायद्या प्रमाणे वयचे पडटा. लॉ डिपार्टमेंट जे हायकोर्ट या सुप्रीम कोर्टाचे गायडलायन्स आहात ते अंडरस्टँड करूनच आमकां कायदे फ्रेम करचे पडटात स्टेटी खातीर. ते कायद्या भायर वचोंक शकनात. फाल्यां सगळे 2014 उपरांत जर घुलशी जाल्यार फाल्यां कोणी ऑर्चर्डान प्लॉट घर बांदलो आसतलो आणि कोणी ते मागीर विकले आसतले भायल्या लोकांक. मागीर ते भायले लोक गोंयचे भायले लोक येवन बेनिफीट घेतले. सो हे गोष्टी अंडरस्टँड करून हे कायदे केले गेले वयतात. ताका लागून आमकां काळजी घेवची पडटा हायकोर्ट गायडलायन सुप्रीम कोर्ट गायडलायन्स. 13 डिसेंबराक जिल्हा पंचायतीच्यो निवडणुको जाहीर जाल्ल्यो आसात गोंयांत आणि 1 म्हयनो आधी कोड ऑफ कंडक्ट डिक्लेअर जाता. तेन्ना पॉसिबिलिटी आसा की कोड ऑफ कंडक्ट केन्नाय डिक्लेअर जावं शकता. त्यामुळे आम्ही परत एक ल्हानसो तेतून बदल करता. आमचे अध्यक्ष श्री अजित बोरजकर तुमकां सांगतले ताचो बदल आमी करपाचो थारायला. नमस्कार. आज आम्ही साधनकुंड बांद पारसे हांगासर आमचो दिपोत्सव 2025 दिपोत्सव साजरो करता. त्याची तारीख आम्ही 28 आणि 29 आसली ती आम्ही 8 आणि नोव्हेंबर आणि 9 नोव्हेंबराक दिली. ते काही कारणास्तव आमची 7 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबर ह्या दोनूय दिसांचो साजरो जातलो. हे खातीर एक मातसो थोडोसो लोकांक कळ करची पडटली. मातसो बदल जाल्लो आसा. जे कलाकार स्पर्धेने भाग घेतलेले आसा तांकां एक विनंती आसा की तेंच्यांनी ह्या 7 आणि 8 तारखेचो मातसो ह्या घेवचो आणि ह्या उपस्थितीत मोठ्या संख्येन उपस्थिती लावची. धन्यवाद. रिझन फक्त 7 आणि 8 करपाचो शुक्रार शेनवार येता आणि आयतारा जर आम्ही केलो जाल्यार आयतार दुसरे दीस कामाक वचपाचें आसा आणि लेट नायट आसल्या कारणान पेरंट्स भुरगीं आहा तांकां त्रास जाता. म्हणून तो शेनवारा दवरला कित्याक लेट नायट आयतारा हॉलिडे आसा. तो शेनवार शुक्रार शेनवार आयतार शुक्रार शेनवार दवरला. म्हणजे शेनवार आमचो मेन प्रोग्राम. शुक्रारा म्हणजे 7 तारखेक आमी सुरवात करतात बारीकशा कार्यक्रमान. तो एक एटमॉस्फियर क्रिएट जावपा खातीर. आणि दीपोत्सव मेन आहा तो आमचो 8 तारखेक. सो सगळ्यांनी 8 तारखेक साधनकुंड बांद पारशे आमच्या मांद्रे मतदारसंघात सगळ्यांनी आख्या गोंयच्या सगळ्या लोकांनी येवचे आणि तो आस्वाद घेवचो. कित्याक ह्या फावट आमी वेगळ्या पद्दतीन दीपोत्सव साजरो करतात आणि समथींग डिफरंट म्हणजे आम्ही वर्साच्या वर्सा प्रयत्न करतात एक अपग्रेड करपाचो आणि ह्या फावट खरेंच बऱ्या पद्दतीन आमी आमच्या कमिटीन ह्यो प्लॅन केल्लो आहा. सो सगळ्यांकडे मागता की 8 तारखेक तुम्ही सगळेजण दीपोत्सव आमचो साधनकुंड बांद पारशे हांगासर येवचो. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगांवकर.